तर आपल्यासोबत थेट अयोध्येमधनं प्रतिनिधी पंकज दळवी जोडले गेलेले आहेत। पंकज, एकूणच अयोध्येमधलं वातावरण सध्याचं कसं दिसतंय? निश्चित आपण राम मंदिराच्या इकडची थेट दृश्य बघणार आहोत। आपण अयोध्येला टीम पुढारी राम मंदिराच्या परिसरामध्ये आहे। आपल्याला समोर जे फुलांनी सजवलेलं अतिशय सुंदर असं जे गेट दिसतंय, प्रवेशद्वार दिसतंय, ते प्रवेशद्वार आहे राम लल्लाच्या मंदिराच्या प्रवेश करण्याचं। हेच राम मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वारापासून साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावरती आतमध्ये रामाचं मंदिर आहे। लाखो भक्त आज रामनवमीच्या निमित्ताने अयोध्येकडे येत आहेत। आपण बघतोय की मंदिराच्या परिसरामध्ये खूप सुंदर अशी फुलाची सजावट करण्यात आलेली आहे। आणि एक वेगळेपण आपण ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे इथे येणाऱ्या भक्तांसाठी आता एक रेड कार्पेट टाकण्यात आलेलं आहे। आज कुठल्याही प्रकारचं VIP दर्शन किंवा VVIP दर्शन होणार नाहीये। तर इथे येणारा राम भक्त जो आहे तोच VIP आणि VIP असणार आहे। मंदिर प्रशासनानं पूर्ण तयारी केलेली आहे। आपण बघतोय उत्तर प्रदेश पोलिसांतर्फे बॅरिकेडिंग करून कशा पद्धतीनं जाण्याचा रस्ता आणि येण्याचा रस्ता असे 2 वेगळे रस्ते केलेले आहेत। त्यामुळे गर्दीवरती नियंत्रण जे आहे ते मिळवण्यात त्यांना यश आलेलं आहे। रस्ते रुंद केलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी एक सुटसुटीतपणा जो आहे तो इथे जाणवतोय। राम मंदिर परिसरामध्ये आसपासच्या भागामध्ये गाड्या ज्या आहेत त्या येऊ देत नाही आहेत। दिवसभर आज राम जन्माचा उत्सव हा राम मंदिरामध्ये असाच सुरू असणार आहे। हे सगळं वातावरण आमच्यापर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद। तर अयोध्येमधली दृश्य आहेत। अयोध्येमध्ये आज रामनवमीचा उत्साह आपल्याला अनुभवायला मिळतोय। तर रामनवमीची पूजा कशी केली जाणार आहे याची माहिती दिली आहे मुख्य पुजाऱ्यांनी। बघूयात। भवन में होने के कारण बहुत ही सुंदर ढंग से वह आकर्षक और दिखाई दे रहा है। और उसके बाद में पीले रंग के कपड़े धारण करेंगे और जो भोग है वो 56 प्रकार के भोग लगेंगे। साथ ही साथ जो पंजीरी है 3 प्रकार की वो भी लगेगी, पंचामृत लगेगा और विविध प्रकार के जो ये है फल हैं और मिष्ठान हैं वो सब का भोग लगेगा और सब व्यवस्था हो गई है। 12 बजे उनका जन्म उत्सव विधि विधान से मनाया जाएगा। तर तिकडे अयोध्येमध्ये रामनवमीचा सोहळा रंगलेला आहे। तर इकडे मुंबईमध्ये सुद्धा प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर सुद्धा गर्दी करतात। धनंजय दळवी आपले प्रतिनिधी थेट वडाळ्यातल्या राम मंदिरातून आपल्या सोबत आहेत। धनंजय, एकूणच राम मंदिरामध्ये मुंबईकर भक्तांचा उत्साह आपल्याला आज कसा अनुभवायला मिळतोय? गुरु, नक्कीच आज आपण जर पाहिलं तर मी मुंबईच्या वडाळा येथील राम मंदिरात आहे आणि ही थेट दृश्य आहे। भाविकांची गर्दी जी आहे ती वडाळ्यातील राम मंदिरात असलेली पाहायला मिळते। सकाळपासूनच भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनाला येत आहेत। राम लल्लाचं दर्शन घेत आहेत। संपूर्ण मंदिर परिसर हा सजवण्यात आला आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। याच सगळ्या संदर्भात आपण बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत सेक्रेटरी स्वतः आहेत या मंदिराचे। सर, काय सांगाल? आज रामनवमी आहे, मोठा उत्साहाचं वातावरण आहे। कशा प्रकारचं कार्यक्रमांचं आयोजन आज मंदिरात करण्यात आलेलं आहे, काय सांगाल या सगळ्या? हे बघा, वडाळ्याचं राम मंदिर म्हणजे महाराष्ट्राचे अयोध्या असं फेमस आहे। आणि आज रामनवमी आहे आणि हे डायमंड जुबली सेलिब्रेशन आहे। इथे आज सकाळी देवता प्रार्थना 8 वाजता झालं। त्याच्यानंतर इथे रथवास्तू हवन झालं। आता 12 वाजून 15 मिनिटांनी राम बालकला पाळण्यात घालणार आहे। त्याच्यानंतर 1 वाजता महाआरती होणार आहे राम मंदिरमध्ये। त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आम्ही 10 ते 12 हजार लोकांचा व्यवस्था केलेली आहे दरवर्षाप्रमाणे। आणि ह्यावरची डायमंड जुबली असल्यामुळे भरपूर लोक येणार आणि दर्शन घेणार, रामाचा आशीर्वाद घेणार असं अपेक्षा आहे। आणि संध्याकाळी 5 वाजता रथवास्तू हवन करून त्याच्यानंतर रथकाणिका करून प्रोसेशन करणार, दादा टिटीपर्यंत जाणार, तिथून परत येणार आणि नंतर रथवास्तू झाल्यानंतर महाआरती करून जेवणाचा कार्यक्रम करणार। गुरु, आपण जर पाहिलं तर 12 वाजता रामलल्लाला पाळण्यात ठेवणार आणि हा राम जन्मोत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेली मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी पाहायला मिळते, कारण की प्रति अयोध्या। एकूणच धनंजय, आपल्याला देशभरामध्ये हा उत्साह पाहायला मिळतो आणि तसाच उत्साह
हा मुंबईमध्ये सुद्धा आहे, जो तुमच्या माध्यमातून आम्ही अनुभवला. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या